उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात सकाळी 10 वाजता मतदान प्रक्रियेला होणार सुरुवात। एनडीएकडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग, निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं, त्यामुळे प्रत्येक खासदाराची गणना करूनच मतदान। भाजपकडून ब्रेकफास्ट डिप्लोमसीचंही आयोजन, सकाळी खासदारांना कॅबिनेट मंत्र्यांसोबत नाश्त्याचं निमंत्रण। महाराष्ट्राच्या खासदारांची जबाबदारी मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएकडे बहुमतापेक्षा अधिकचं संख्याबळ, निवडणुकीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेचे 782 मतदार। एनडीएकडे 422 खासदारांचं संख्याबळ, बहुमतापेक्षा 31चं संख्याबळ जास्त। इंडिया आघाडीकडे एकूण 312 खासदारांचं संख्याबळ, जिंकण्यासाठी 391 मतं गरजेची। बहुमतासाठी इंडिया आघाडीला 79 खासदारांची गरज, तर व्हीप नसल्यानं क्रॉस व्होटिंगचीही शक्यता। उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। उद्याच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, मंत्री राममोहन नायडू यांच्यावरही जबाबदारी। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 2 पक्ष सहभागी होणार नाही। बिजू जनता दल आणि तेलंगणातील बीआरएस पक्ष सहभागी नाही। बिजू जनता दलाचे 7 खासदार आणि बीआरएसचे 4 खासदार। भाजपने प्रत्येक निवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर केला, धमकावणं, प्रलोभन दाखवणं भाजपला यावेळेस शक्य होणार नाही, संजय राऊत यांचा आरोप। पंतप्रधान मोदी यांचं एनडीए खासदारांना संबोधन, जीएसटी सुधारणांवर मोदींचं भाषण। नवरात्र उत्सवापासून दिवाळीपर्यंत खासदारांनी स्वदेशी मेळा आयोजित करावा, पंतप्रधानांच्या सूचना। चूक झाल्यास सुधारित जीआर काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलंय, मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं काही बंद करू, जरांगेंचा इशारा। मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात छगन भुजबळ आज कोर्टात जाण्याची शक्यता, सध्या गावागावात आंदोलन होत आहे। आता अख्खा ओबीसी समाज आंदोलनात उतरेल, भुजबळांचा इशारा। मराठा समाजाबाबत शासनानं घेतलेल्या निर्णयाला आमचा विरोध, शासनाच्या भूमिकेसंदर्भात आणि या निर्णयामुळे ओबीसींचं मोठं नुकसान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी ट्विट करत मांडली आपली भूमिका। मराठा आरक्षणाचा जीआर काढण्यापूर्वी भुजबळांसोबत चर्चा केली होती, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती। 17 सप्टेंबरपर्यंत हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला चालू करा, अन्यथा दसरा मेळाव्यात सरकार विरोधी भूमिका जाहीर करणार, जरांगींचा इशारा। जरांगींनी महाराष्ट्र विकत घेतलाय का? सगळं राज्य त्यांचंच आहे, आम्ही काय करायचं ते बघू, छगन भुजबळ यांचा जरांगींवर पलटवार। येवल्यावाल्याचं ऐकून आमच्या जीआरच्या शब्दात फेरफार करायचा नाही, फेरफार केल्यास आम्ही देखील 1994चा जीआर कोर्टात त्याला चॅलेंज करू, जरांगे आक्रमक। 1994ला आमचं 16% आरक्षण तुम्हाला दिलं, ते आम्हाला द्या, जरांगेंचा हल्लाबोल।